हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतले विख्यात संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायक रामचंद्र नरहर चितळकर अर्थात सी रामचंद्र. सी रामचंद्र हे संक्षिप्त नाव त्यांनी सिने दिग्दर्शक जयंत देसाई यांच्या सूचनेवरून धारण केलं होतं आणि आपल्या जवळच्या माणसांमध्ये ते अण्णा म्हणून प्रसिद्ध होते. खरं तर आर एन चितळकर, शामू, राम चितळकर, सी रामचंद्र, अण्णासाहेब अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांनी संगीत दिग्दर्शन आणि पार्श्वगायन केलं. वडिलांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या बदल्या त्यामुळे त्यांचं बालपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. संगीताची मात्र त्यांना अतोनात आवड होती. नागपूरच्या श्रीराम संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरवले. एक उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक सुद्धा मिळवला. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली खऱ्या अर्थानं गायकीचे धडे घेतले. मग त्यानंतर न्यू थिएटर्स या चित्रपटामधल्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्या स्वरलिप्या म्हणजेच नोटेशन बनवणं हाही त्यांचा एक छंद होता. चित्रपटात काम करण्याची सुद्धा त्यांना खूप आवड होती आणि नागानंद या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण सुद्धा केले, परंतु तो चित्रपट काही यशस्वी झाला नाही. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सोहराम मोदी यांच्या मिनर्वा मूव्हीटोन या संस्थेच्या संगीत विभागात हार्मोनियम वादनाचं काम त्यांना मिळालं आणि खऱ्या अर्थानं संगीत दिग्दर्शकाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. मिनर्वा मूव्हीटोन या संस्थेच्या संगीत विभागामध्ये त्यांना हुगन आणि मीर साहेब या संगीतकारांशी त्यांचा संबंध आला. हुगन हे जे होते ना ते पाश्चात्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवायचे आणि त्यांच्या बरोबरीनं सी रामचंद्रांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी इंग्लिश वादकांचं वादन ऐकलं. पश्चिम संगीतामध्ये जी उडती लय आहे ती जर देशी गाण्यांना देता आली तर ती खूप लोकप्रिय होतील याचा अंदाज त्यांना तिथं आला. हुगन यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या चालीच्या स्वरलिप्या तयार करण्याचं काम त्यांच्याकडे होते. त्या करत असताना स्वतःला सुचलेलं नवीन काही ते त्यामध्ये लावत असत, पण हुगन यांच्याकडून सुद्धा त्याबद्दल त्यांना कधीच आक्षेप आला नाही. आणि मीर साहेब यांचे बनारसी पद्धतीच्या गायकीवर प्रभुत्व होतं. म्हणजे मुळात चाली कशा बांधतात याचं प्रात्यक्षिकच मिनर्वा मूव्हीटोन मध्ये सी रामचंद्रांना मिळालं. थोर संगीतकार अनिल विश्वास यांनी हिंदी संगीतामध्ये पाश्चात्य संगीताचे स्वर मिसळण्याचे तंत्र आत्मसात केले होते आणि त्यांच्या चालींचे संस्कार सुद्धा सी रामचंद्रांवर झाले. पाश्चात्य संगीताचा बाज, सुरावट, वाद्यवृंद हिंदी सिनेसंगीतात आणण्याचं आणि लोकप्रिय करण्याचं श्रेय श्री रामचंद्र यांच्याकडे जाते. त्याच वेळेला भारतीय संगीतामधला गोडवा आणि सुरावट त्यांनी आपल्या संगीतामधनं जपला. हिंदी स्टंटपटांमधून काम करणारे अभिनेते भगवान पालव उर्फ मास्टर भगवान यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे त्यांना जयक कोडी हा तमिळ चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी मिळाला. त्यांचं संगीत असलेला हा पहिला चित्रपट. आणि मग त्यानंतर वनमोहिनी हा आणखी एक तमिळ चित्रपट त्यांना मिळाला. मास्टर भगवान यांच्या सुखी जीवन या चित्रपटातल्या सारे जहां से अच्छा या गीतामुळे संगीतकारांच्या यादीमध्ये त्यांचा खऱ्या अर्थानं प्रवेश झाला. आणि मग त्यानंतर जयंत देसाई प्रोडक्शनचे जबान, मनोरमा, ललकार, चंद्रगुप्त असे काही चित्रपट सुद्धा त्यांना मिळाले. पुढे हिंदी चित्रपट सृष्टीतले ख्यातनाम कवी प्रदीपजी यांच्यामुळे शशीधर मुखर्जी यांच्या फिल्मिस्थान या चित्रपट संस्थेमध्ये श्री रामचंद्रांचा प्रवेश झाला. आणि मग त्यानंतर या संस्थेच्या शहनाई या चित्रपटाला त्यांनी दिलेलं संगीत विशेष लोकप्रिय झालं आणि या चित्रपटामुळे त्यांचं नाव भारतभर झालं. मास्टर भगवान यांच्या अलबेला या अफाट लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाचं संगीत सी रामचंद्र यांचं. याशिवाय फिल्मिस्तानच्याच अनारकली या यशस्वी चित्रपटामध्ये सी रामचंद्र यांच्या संगीताचा वाटा सर्वाधिक आहे. हिंदी अनेक गाणी त्यांनी लोकप्रिय केलेली आहे आणि मुळात हिंदी संगीतामध्ये त्यांनी अरबी संगीताचा कौशल्यपूर्ण वापर केला. याबरोबरीनच हिंदी बरोबर काही मराठी, तमिळ, तेलुगू आणि भोजपुरी चित्रपटांना सुद्धा त्यांनी संगीत दिलं. सुरुवातीच्या काळात आर एन चितळकर या नावानं त्यांनी काही मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि गाणीही ऐकली. 1960च्या दशकामध्ये त्यांनी धनंजय आणि घरकुल हे मराठी चित्रपट निर्माण केले आणि त्यांना संगीत दिलं, त्यात भूमिका सुद्धा केल्या. घरकुल मधली गाणी विशेषतः पप्पा सांगा कुणाचे हे गाणं अतिशय लोकप्रिय ठरलं. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत सी रामचंद्र यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजात दिल्ली इथं 27 जानेवारी 1963 रोजी सादर केलेल्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद
हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. कवी प्रदीपजींनी भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या भावोत्कट गाण्यामध्ये देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाचं स्मरण ठेवण्याचं आवाहन सगळ्या भारतीयांना केलेलं आहे. हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी असं हे गाणं आज सुद्धा पूर्वीइतकंच लोकप्रिय आहे. 5 जानेवारी 1982 रोजी सी रामचंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला.